हे काय करते तू? पहिलं कट करून ठेवलंय का अस्तर? कट केलंय, आता ब्लाऊज कट करते आणि शिवायला घेते. इथून एवढी लाईन ठेवायची, म्हणजे ही साईड पिको मध्ये जाते. पिको करताना एवढी लाईन निघून जाते, नंतर साडी कमी पडते. ही एकाच बाजूला डिझाईन आहे, ती हाताला घ्यायची बाहीला. हा, ती अस्तरची बाही अशी कट करून ठेवलेली. आता जे कट करून ठेवलंय ते एक एक आथरात ते असं जायचं. याच्यावर ठेवायचं, बाहीवर पुढे थोडस सोडायचं फोल्डिंग साठी. आणि इकडे कपडा कमी पडतो, तो इकडे निघलेले तुकडे निघतात, ते इकडं याला ह्या कपड्याला जोडून द्यायचे. हे बाहीच्या बरोबर दोन्ही असं दोन्ही साईडने सेम सोडायचं. एवढं फोल्डिंग साठी ठेवायचं. आधी बाहीचं कपडा कट करून घ्यायचं, साईडला एक्स्ट्रा सोडायचं का? साईडला एक्स्ट्रा सोडायचं. फोल्डिंगला लागतं ते दोन बाईला. हे पण दोन भाग करून घ्यायचे. दोन्ही बाजूने थोडं कपडा जोडायचा, म्हणजे कमी पडलेलं बाही शिलाईमध्ये निघून जातं. आधी बाही आणि मागचा भाग काढून घ्यायचं, म्हणजे मधले भाग कुठेही बसतात. याला एक फोल्डिंग साठी एवढं सोडायचं आणि मगच कट करायचं. भाग असा तिरपा ठेवायचा. आता तुझा हात परफेक्ट बसलाय म्हणून तू खडूनी काय आखून घेत नाही. आखून घ्यायची गरज नाही, डायरेक्ट त्याच्यात टाकते. फक्त आपण अस्तरला, अस्तरच्या कपड्यालाच आखून घ्यायचं आणि तो कपडा आपला हात ठेवून असा आखायची गरज पडत नाही. झाला आपला पूर्ण ब्लाऊज कट करून. आता राहिलेले हे पट्टे असतात, इथं कमरपट्टी लावायची, म्हणजे ब्लाऊज चांगला बसतो. या गळ्याच्या पट्ट्या आल्या, मागच्या याला तर गळ्याला आपण फोल्डिंग करणार. आणि ही काच बटन पट्टी. हा, म्हणजे हुकपट्टी किंवा काच बटन. हा, हुकपट्टी किंवा काच बटन पट्टी. लुकच्या पट्टीला हे एक डबल कपडा घ्यायचा, म्हणजे कपडा फसकत नाही. अस्तर सहित शिवायचं. झाला ब्लाऊज कट करून. कडची बाजू ते डबल होते.